दरम्यान जे आरोप केले जात आहेत त्यात दिंडोरीतील आश्रमाबाहेरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी. आपण पाहूयात. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र हे खरं तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहेत. मात्र इथेच सध्या खळबळ ही उडालेली आहेत आणि याला कारण ठरलंय ते म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या मठाचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्यावरती केलेले खळबळजनक आरोप. आपण जर बघितलं तर सध्या बीडचं प्रकरण हे सध्या राज्यभर गाजते, त्यावरून राजकारण देखील चांगलं स्थापलेलं आहे. आणि अशातच विष्णू चाटे जो मस्साजोगचा संतोष देशमुख या सरपंचाच्या हत्येतील आरोपी आहेत तो इथे येऊन गेलेला होता. यासोबतच खंडणी प्रकरणामध्ये जे संशयित आरोपी आहेत वाल्मिक कराड हे दोघेही इथे 15 आणि 16 तारखेला इथे आलेले होते आणि त्यांना आश्रय अण्णासाहेब मोरे यांनी दिलेला होता असा आरोप तृप्ती देसाई यांनी केलेला आहे. आणि एकच खळबळ खरं यामुळे उडालेली होती. मात्र आता जे स्वामी समर्थ केंद्राकडून सांगितलं जात आहेत अण्णासाहेब मोरे यांचे जे पुत्र आहेत आबासाहेब मोरे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार 15 आणि 16 डिसेंबरच्या काळामध्ये दत्त जयंतीचा उत्सव हा इथे सुरू होता. या काळात मोठ्या संख्येने भाविक इथे येत असतात आणि या काळामध्ये वाल्मिक कराड इथे येऊन गेले, त्यांनी दर्शन घेतलेले आहेत. मात्र त्यांना कोणती VIP ट्रीटमेंट किंवा आश्रय आम्ही दिलेले नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासोबतच विष्णू चाटेही इथे आलेले नाहीत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या सर्व प्रकरणाचा तपास हा खरं तर नाशिक CID कडून करण्यात आलेला आहे. याबाबतचे CCTV फुटेज देखील या मठाकडून आश्रमाकडून उपलब्ध हे करून देण्यात आलेले आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं तर थोडक्यात म्हणजे वाल्मिक कराड हे इथे येऊन गेलेत हे जवळपास स्पष्ट हे झालेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास CID असेल किंवा पोलीस यंत्रणांकडून कशा प्रकारे केला जातोय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन विकी पवार सह प्रांजल कुलकर्णी NDTV मराठी नाशिक.